जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ. श्री समर्थ रामदास स्वामी आरोग्य आणि आयुर्वेद या संदर्भामध्ये आपण थोडंसं समर्थांचे समर्थ विचार या अनुषंगानं पाहणार आहोत. मुळातच समर्थ जे आहेत हे आरोग्याचे उपासक आहेत. जसे ते मनाचे डॉक्टर आहेत ना, तसे ते आयुर्वेदाच्या माध्यमातून शरीराचेही डॉक्टर आहेत. आणि जेव्हा मनगट हे सबळ असतं, सक्षम असतं, सामर्थ्य संपन्न असतं, तेव्हा कोणतंही कार्य अतिशय सुलभ रीतीनं होत असतं. त्यासाठी एक समर्थांचं वचन फार सुंदर आहे की शक्तीने मिळती राज्ये, युक्तीने यत्न होत असे, शक्ती युक्ती जये ठाई तेथे श्रीमंत नांदती. जे समर्थांचा हा समर्थ संदेश आपल्याला एक या ठिकाणी सुचवतो. कारण समर्थांचा आरोग्यासंदर्भाचा संदेश, आयुर्वेदासंदर्भाचा संदेश. आता आयुर्वेद हा फार प्राचीन आहे. वेद, उपनिषद, ऋषीमुनी या सगळ्यांनी या आयुर्वेदाचं आणि आपल्या भारतीय परंपरेनं त्याचं जतन केलेलं आहे. जतन केलेलं होतं, आजही आहे आणि भविष्यातही आपल्याला त्याचं जतन करणं ही आपली भारतीय संस्कृती आहे, ही भारतीय परंपरा आहे. उत्तम आरोग्यासाठी जसं आयुर्वेद आपण या ठिकाणी त्याचं समर्थन करतो. समर्थांनी सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यामध्ये जेव्हा समर्थांची भ्रमंती होती, समर्थ महाबळेश्वरला गेले. महाबळेश्वरच्या डोंगरामध्ये समर्थांनी वास्तव्य केलं. घळी ठिकठिकाणी समर्थांनी निर्माण केल्या. आता समर्थ ज्या घळीमध्ये राहत होते, ज्या डोंगरावरती राहत होते, त्या डोंगरावरती, घळीवरती समर्थांनी काय करावं, या घळी आणि मठांच्या बरोबरीनं समर्थांनी त्या डोंगर टेकड्यावरती असलेल्या वनस्पतींचाही अभ्यास करावा. कारण आपण पाहतो की छत्रपती शिवाजी महाराजांचे सुद्धा गड किल्ले आपण जर बघितले तर सगळी घनदाट जंगल आहेत. म्हणजे वनसंरक्षण, वनस्पतींचं संरक्षण, वनस्पतींचं संवर्धन हे किती प्राचीन काळापासून आणि या सगळ्यांनी ते केलेलं आहे. सगळे संतांची जर आपण वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, किती सुंदर सांगितलं आहे ना. या ज्या वृक्षवल्ली आहेत, या वृक्षवल्लीमध्येच हा आरोग्याच्यासाठी लागणारा आयुर्वेदाचा सुंदर त्या ठिकाणी आपल्याला प्रभाव पाहायला मिळतो. याच्यातलं सह्याद्रीच्या डोंगर टेकड्यावरती समर्थांची जेव्हा भ्रमंती असायची, आता रामघळ असेल, समर्थ 35 वर्ष चाफळला त्या रामघळीत राहिले. अनेक त्या वनस्पतींचं संशोधन केलं. चाफळला राहिले, सज्जनगडला राहिले, समर्थ शिवथरगळीमध्ये राहिले. शिवथरगड तर सगळ्या वनस्पतींचं म्हणजे एकतर ते मोठं साम्राज्यच आहे. वनस्पतीशास्त्र आणि वनस्पती संवर्धन काय असतं हे आपल्याला तिथे गेल्यानंतर पाहायला मिळतं. म्हणजे सगळ्या संतांना या वनस्पती प्रिय आहेत. सगळ्यांना या सगळ्या वनस्पतींच्या बरोबरीनं सगळ्या संतांच्यामध्ये सुद्धा समर्थांचं या आयुर्वेदावरती विशेष भर आहे. आरोग्याच्या माध्यमातून तो भर आहे. अर्थात की समर्थांनी जशी अनेक प्रकरणं लिहिलेली आहेत ना, त्याच्यातलं एक समर्थांचं बाग प्रकरण आहे. किती वनस्पतींची नावं असावी त्याच्यामध्ये? 277 वनस्पती समर्थांनी त्या ठिकाणी शोधून काढल्या, त्याचं संशोधन केलं, त्याच्यावरती चिंतन मंथन केलं आणि या वनस्पती कशा आरोग्यासाठी उपयुक्त आहेत हे सांगितलं. समर्थ स्वतः विडा खात होते. आता विडा म्हणजे ती त्याला आयुर्वेदामध्ये खूप महत्त्व आहे. तर समर्थ विड्याचं सेवन करत होते. आता त्याच्यासाठी मला एकच सांगावं असं वाटतं की या संतांनी काय केलं की या आयुर्वेदशास्त्राबरोबर त्यांनी स्तोत्र, स्तवन, भगवंताची स्तुती आणि याचं सगळ्याची त्याला जोड दिली. आता कफाच्या व्यथेवरती समर्थांचं 11 मारुती स्तोत्राचं पुस्तक जे आहे, जे माझं नुकतंच प्रकाशित झालं, त्याच्यामध्ये या 6व्या स्तोत्रामध्ये समर्थांनी कफाच्या व्यथेच्या निरसनासाठी हे स्तोत्र रचलेलं आहे आणि त्याला काही आयुर्वेदिक अशी पथ्य दिलेली आहेत. म्हणजे असं सांगितलं जातं, अशी एक कथा सांगितली जाते की समर्थांना कफाची व्यथा होती आणि म्हणून त्यांना सीतामाईंनी ते पान आणि विडा खायला सांगितलं. म्हणजे हे किती आयुर्वेदाशी निगडीत आहे. असे अनेक प्रसंग आहेत, अनेक गोष्टी अशा आहेत. आता आपल्याला सांगायला मोठा आनंद वाटतो की समर्थ त्या सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यामध्ये जेव्हा फिरत होते तेव्हा जरंड्याचा डोंगर तिथे आहे. आता हा जो जरंड्याचा डोंगर आहे ना, आपल्याला आश्चर्य वाटेल
की त्या जरंडेच्या डोंगराचा एक इतिहासाच्या दृष्टीनं, म्हणजे रामायण काळाच्या दृष्टीनं असं एक कथा सांगितली जाते. अर्थात आता ती प्रत्येकाने त्याच्या त्याच्या पद्धतीनं त्याचा विचार चिंतन मंथन करावं. पण तिथं असं सांगितलं जातं की तो जो जरंड्याचा डोंगर आहे ना, हा अशा रीतीनं निर्माण झालेला आहे असं सांगितलं जातं की लक्ष्मणाला जेव्हा शक्ती लागली तेव्हा त्या शक्तीला लागणारी जी काही औषधं वनस्पती होत्या त्या आणण्यासाठी मारुतरायांची व्यवस्था केली. आता मारुतराय तो डोंगर घेऊन जेव्हा येत होते तेव्हा त्या डोंगरातला काही भाग हा जिथे कोसळला, जिथे पडला, तो साताऱ्याजवळचा हा जरंड्याचा डोंगर असं सांगितलं जातं. आता त्याची साक्ष सांगतो. या डोंगरावरती जरंड्याच्या तिथे ज्या वनस्पती आहेत, अनेक संशोधनं झालेली आहेत त्याची, तर त्या वनस्पतींचं संशोधन केलं तर त्या इतक्या आयुर्वेदाशी आणि आरोग्याशी सुंदर अशा प्रकारचं तिथे मिळत्या जुळत्या आहेत. आणि तो डोंगर हा त्या काळामध्ये निर्माण झाला आहे. आता हे तुम्ही म्हणाल याची साक्ष काय, तर समर्थ तिथे राहिले होते. समर्थाने तिथेही त्याचं संशोधन केलं आणि या सगळ्याची साक्ष म्हणून समर्थ रामदासांनी त्या जरंडेच्या डोंगरावरती मारुतरायांची स्थापना केली. म्हणजे मारुतराय हा त्या डोंगराचा, त्या वनस्पतींचा, त्या रामायणातल्या घटनेचा एक साक्षीदार आहे. अशा अनेक गोष्टी आहेत की ही वृक्षसंपदा जर आपण बघितली तर वेदामध्ये सुद्धा आपल्याला त्याचं हे महत्त्व पाहता येतं. शिवथरगळ, कृष्णेचा काठ, या सगळीकडे समर्थ जेव्हा भ्रमंती करतात, सगळीकडे फिरतात. मुद्दामी बाग प्रकरणाचं अशासाठी आपल्याला या ठिकाणी चिंतन सांगतो आहे की हे जरूर अभ्यासावं. या वनस्पती काय आहेत? काटेरी वनस्पती आहेत. निवडुंगाचं वर्णन समर्थांनी केलं आहे, कोरफडीचं वर्णन समर्थांनी केलं आहे, शेवग्याचं वर्णन समर्थांनी केलं आहे, फळभाज्यांचं वर्णन समर्थांनी केलं आहे. अनेक अशा वनस्पती आहेत की ज्याचं संशोधन झालेलंच नाही आणि ज्याचा अजूनही संशोधनासाठी त्या अशा तयार आहेत वनस्पती, पण त्यांचं अजून तेवढ्या प्रमाणामध्ये देवदार वनस्पती आहे, केशर वनस्पती आहे, अशा कितीतरी वनस्पती आहेत ज्याची आपण ही गुळवेल सत्व म्हणून अनेक ठिकाणी आपण पाहतो आयुर्वेदामध्ये. त्याचा अक्षरशः सगळीकडे असा छान आपल्याला ते पाहायला मिळतात. पण आपल्याला माहिती नसतं की आयुर्वेदामध्ये ही किती श्रेष्ठ वनस्पती आहे, किती उपयुक्त आहे आणि किती चांगल्या वनस्पतीनं हे आपल्याला पाहायला मिळतं. विदेशी झाडांची सध्या शोभेची झाडं म्हणून त्याचं संवर्धन केलं जातं. आता या विदेशी झाडामुळे काय झालं की या विदेशी झाडामुळे सगळीकडे एक अशी आपल्या नजरेला दिसणारी झाडं खूप छान दिसायला लागली, पण त्याच्यामध्ये आरोग्याच्या दृष्टीनं, आयुर्वेदाच्या दृष्टीनं किंवा वनस्पतीशास्त्राच्या दृष्टीनं त्याचं महत्त्व जर बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की मूळ भारतीय संस्कृतीमध्ये असणाऱ्या या वनस्पती आणि आत्ताच्या अलीकडच्या परदेशाच्या संस्कृतीतून निर्माण झालेल्या वनस्पती या जर बघितल्या तर त्याची तुलना आपण जर केली तर श्रेष्ठ ज्या वनस्पती आहेत ह्या प्राचीन वनस्पती आपल्याला पाहायला मिळतात. कित्येक वनस्पती अशा रीतीनं आहेत. मला समर्थांच्या दासबोधाचं इथं थोडंसं चिंतन अशा सृष्टी की समर्थांनी आयुर्वेदाचं वर्णन अनेक ठिकाणी केलं. आता समर्थ एक सांगतात की वैद्य कसा असावा म्हणाले. आता कसा असला पाहिजे वैद्य, तर समर्थांनी त्याचंही चिंतन आपल्यासमोर मांडलं आहे. आता हा वैद्य कसा असला पाहिजे, दासबोधात तर ते म्हणतात की वैद्य जो आहे ना, मला एक सांगायला मोठा आनंद वाटतो की हे जे वेद शास्त्राला धरून या आरोग्याचं आणि ऋग्वेदाचं जे चिंतन मनन करतात ना, ते योगाचे उपासक असतात. त्यांची योगाची उपासना असते, त्यांची साधना असते, त्यांचं त्याच्या पाठीमागे तपश्चर्या असते, संशोधन केलेलं असतं. आणि वैद्य कसा असावा याचं सुंदर समर्थांनी वर्णन केलं आहे आणि तो समर्थांचा अभंग आहे. वैद्य भेटला सुखदाता, रोगा पालटला आता, रस ओतीला कानात, येऊनी झोंबला नयनात. किती बारीक निरीक्षण आहे बघा. कानात ओतलेला रस आपल्या डोळ्यामध्ये येतो. रस ओतीला कानात, येऊनी झोंबला नयनात, रस भिनला हाडा सांधी. परिणाम काय झाला? रस भिनला हाडा सांधी, देहा पालटली बुद्धी, आणि दिव्य देही ओतीला रस, आणि गुरु न्याहाळी रामदास. किती सुंदर वर्णन केलं आहे समर्थांनी याच्यामध्ये. आणि जर वैद्य असा चिंतन करणारा अभ्यासक, आयुर्वेदाचं ज्ञान नसलेला असा जर असेल तर काय घडेल तेही समर्थ स्पष्टोक्ती करतात. समर्थ म्हणतात की असा वैद्य जर भेटला तर वैद्य भेटला कच्चा,
आणि प्राण गेला पोराचा. म्हणजे हेही समर्थ इथे सांगतात. मला या अनुषंगानं एक मुद्दाम इथे सांगावंसं वाटतं की आमचे डॉक्टर PH कुलकर्णी यांनी या आयुर्वेदाबद्दल आणि या वनस्पतीशास्त्राबद्दल खूप चिंतन केलं, खूप प्रयत्न केले, खूप अभ्यास केला आणि त्यांनी केलेल्या या अथक परिश्रमाचं एक सुंदर मला या ठिकाणी मुद्दाम सांगावंसं वाटतं की त्यांच्याच बरोबरीनं रोहित कुलकर्णी आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी आता एक दीर्घायू नावाचं एक याच विषयाला अनुषंगून असणारं चॅनल सुरू केलेलं आहे, करता आहेत. आणि या चॅनेलसाठी, या वाटचालीसाठी, या चॅनेलच्या दीर्घायू चॅनेलच्या वाटचालीसाठी समर्थांचे समर्थ आशीर्वाद आहेतच. या आशीर्वादाबरोबर माझ्याही अंतःकरणपूर्वक शुभेच्छा या चॅनलसाठी मी देतो. आणि आपली प्राचीन परंपरा, आयुर्वेद, आरोग्य याच्यासाठी सुद्धा प्रेक्षकांनी आपला सहभाग, आपलं सहकार्य आणि आपली त्याच्यासाठीची जी काही आहे ती आपण त्याच्याशी निश्चितपणे सहकार्य आणि सहभाग आपला असावा. या चॅनेलसाठी मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.